तुम्ही याचा कधी विचार केलाय का की व्यवसायामध्ये सॉरी बोलणं किती महत्वाचं आहे? आपल्याला वाटतं की सॉरी बोलणं ही आपली कमजोरी आहे किंवा आपण अपूर्ण आहोत आणि आपण कमीपणा का घ्यायचा. पण व्यवसायामध्ये सॉरी बोलणं ही एक ठरवून केलेली कृती असू शकते आणि याचा व्यवसायावर काय परिणाम होतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर व्यावसायिक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. यासाठी मी तुम्हाला 2 छोटे उदाहरणं सांगतो किंवा आपले नियमित येणारे अनुभव सांगतो. समजा आपण एखाद्या दुकानातून एखादी वस्तू खरेदी केली आणि काही त्या कारणामुळे त्या वस्तूमध्ये डिफेक्ट असला किंवा आपल्याला लक्षात नाही आलं आणि ती वस्तू आपण त्या दुकानात पुन्हा रिप्लेसमेंटसाठी नेली आणि त्यावेळेस आपल्या तिथल्या मालकाने असेल किंवा तिथल्या सेल्समनने असेल आपल्याला उत्तर दिलं, आमची काही चुकी नाहीये, तुमच्याकडून तुटली असेल, कंपनीची रिटर्न पॉलिसीज नाहीये, आम्ही परत करून देणार नाही. किंवा एखाद्या वस्तूचं नुकसान झाल्यानंतर आपल्याला त्याने व्यवस्थित अटेंड नाही केलं तर आपला अनुभव काय असतो? कदाचित त्या अनुभवानंतर आपण त्या दुकानात कधीही पाय ठेवत नाही. असं आपण बऱ्याचदा केलं असेल. मी स्वतः सुद्धा ज्या दुकानातून मला चांगला अनुभव आलेला नाहीये त्या दुकानावर मी परत कधी जात नाही. आणि दुसरीकडची बाजू पाहूयात की ज्यामध्ये एखादा दुकानदार आपल्याशी खूप व्यवस्थितपणे बोलतो. जसं एखादी वस्तू तुटफूट झाली, खराब झाली तर त्या दुकानावर जाऊन आपण ती वस्तू रिप्लेसमेंटसाठी गेलो त्यावेळेस तो आपला विषय समजून घेतो, त्यासाठी आपली माफी मागतो, आपल्याला सॉरी म्हणतो आणि ती वस्तू जर आपल्याला रिप्लेस करून देत असेल किंवा त्या बदल्यात आपल्याला काही डिस्काउंट देऊन दुसरी वस्तू काही करून देत असेल किंवा ती वस्तू रिपेअर करून देण्यासाठी मदत करत असेल तर नक्कीच आपल्याला असं दुकानात जायला नक्कीच आवडेल. मी माझं उदाहरण सांगतो की ज्यांच्याकडून आम्ही हे चष्मे बनवतो असं धुळ्यातले गणेश ऑप्टिकल्स म्हणून शॉप आहे. त्या ठिकाणी काही वेळा असं झालेलं आहे की अक्षरशः फ्रेमचे तुकडे झालेले आहेत आणि ते वॉरंटी पिरियड मध्ये होते किंवा नव्हते मला माहित नाही. त्यांनी फक्त सर आप चष्मा रख के जाइए, 2 घंटे में आना, आपको चष्मा रेडी मिल जाएगा आणि असं सांगून कुठल्याही प्रकारचा ₹1 चार्जेस न घेता सेम फ्रेम मध्ये तेच ग्लास टाकून त्यांनी मला फ्रेम परत करून दिलेले आहेत. असं 2 ते 3 वेळा अनुभव आहे. ते दुकान सोडून मी तर कोणत्याही दुकानावर चष्मे घेण्यासाठी जात नाही, कारण की मला त्या ठिकाणी खूप चांगली सर्व्हिस मिळते, सपोर्ट मिळतो. त्यात माझी चूक काय आहे हे न दाखवता तिथला दुकानदार मला त्या गोष्टीसाठी मदत करतो आणि हे नेहमी होत असतं. त्यामुळे अशा दुकानात आपल्याला जायला नक्कीच आवडेल. ग्राहकासोबत आपलं जेव्हा भांडण होतं किंवा आपले मतभेद होतात किंवा आपल्याला त्या गोष्टी ग्राहकाला सांगायचा एक विषय वेगळा असतो आणि आपण समजून घ्यायचा विषय वेगळा असतो, अशा वेळी दुकानदाराने नेहमी त्याला सॉरी म्हटलं पाहिजे आणि सॉरी म्हणून त्याची बाजू समजून घेतली पाहिजे, ऐकून घेतली पाहिजे. जर आपण आर्ग्युमेंट करायला गेलो तर ग्राहक आपण गमावून बसतो. लक्षात घ्या, कदाचित त्या आर्ग्युमेंट मध्ये आपण जिंकलेले असू पण ग्राहक कायमसाठी आपण गमावून देऊ. जैन समाजाच्या बाबतीमध्ये एक छान गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक पर्व असतं मिच्छामी दुक्कडमचं. मिच्छामी दुक्कडम म्हणजे वर्षभरामध्ये त्यांच्याकडून त्यांच्या वागण्यात काही चूक झाली असेल तर त्यासाठी आपल्याला ते फोन करून किंवा आपल्याला मेसेजद्वारे आपली माफी मागतात. आता ऍक्च्युअली त्यांना माफी मागायची गरज आहे का? जैन समाजातले बरेच लोक आपण बघितलं तर ते फायनान्शियली वेल सेटल आहेत, त्यांचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने सेटल आहेत. माफी मागणं त्यांना गरजेचं आहे का? बिलकुल गरजेचं नाही. परंतु ते त्यांच्या इगोपेक्षा रिलेशनशिपला जास्त जपतात. हो, रिलेशनशिप जपणं हे जास्त महत्वाचं आहे. आपला इगो बाजूला ठेवता आला पाहिजे, हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. मिच्छामी दुक्कडमला त्यांनी एक पर्व किंवा सॉरी बोलणं एक सेलिब्रेशन किंवा एक सण करून टाकलेला आहे. याबाबत इतिहासातली अजून एक गोष्ट सांगतो. पांडुरंग शास्त्री आठवले असं नेहमी म्हणतात की आपण इतिहासामध्ये जे काही राजे होऊन गेलेत त्यापैकी भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना दी ग्रेट असं संबोधतो. याला कारण काय आहे? यांनी गरज पडल्यास स्वतःचा इगो बाजूला ठेवून वेळी जिथे गरजेचं होतं तिथे त्यांनी माघार पत्करलेली आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्यावर मथुरेवर आक्रमण वारंवार होत होते तेव्हा ते रणांगण सोडून पळून गेले होते, म्हणून त्यांना आपण रणछोडदास असं म्हणतो. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांना मिर्झाजांसोबत तह करावा लागला. त्यांनी तो तह करताना आपलं स्वराज्य वाचवणं, टिकवणं हे महत्वाचं ठरलं स्वतःच्या इगोपेक्षा. त्यामुळे आपण यांना ग्रेट म्हणतो. लक्षात घ्या, माघार घेणं ही कधीच आपला पराभव नसतो, तर आपलं मेन जे टार्गेट आहे, मेन उद्दिष्ट आहे ते टिकवणं किंवा ते मिळवणं ते महत्वाचं असतं. आणि व्यवसायामध्ये आपला ग्राहक टिकवणं हे आपलं सगळ्यात मुख्य उद्दिष्ट आहे. व्यवसायामध्ये आपल्याला 2 पर्याय असतात. एक स्वतःला प्रूव्ह करणं आणि स्वतःला बरोबर सिद्ध करून तो कस्टमर कायमचा गमावणं किंवा त्याला सॉरी म्हणून आपला कस्टमर आपल्याकडे टिकवून ठेवणं. हे आपल्याकडे 2 पर्याय असतात. मला तरी वाटतं की सॉरी बोलून आपण आपल्या कस्टमर चांगल्या पद्धतीने टिकवू शकतो, हे जास्त महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही फिलॉसॉफी सांगताय, ते तत्वज्ञान ऐकायला गोड वाटतं, पण प्रॅक्टिकली कसं करायचं याच्या बाबतीत पण काही सांगा. आपण प्रॅक्टिकली ही गोष्ट कशा पद्धतीने करायची हे आपण काही मुद्द्यांद्वारे समजून घेऊयात. सगळ्यात आधी जेव्हा ग्राहकासोबत आपले काही कॉन्फ्लिक्ट होतात किंवा आपले मतभेद होतात त्यावेळी एक रूल करून घ्यायचा, इन्स्टंट सॉरी रूल. म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी त्या ग्राहकाची माफी मागायची, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, की आपल्याला काय जी
त्रास झाला त्यासाठी आम्ही माफी मागतो. त्यानंतर त्याचं पूर्ण म्हणणं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे आणि हे ऐकून घेत असताना त्याशी आपल्याला डिबेट नाही करायचं आहे, मध्ये बोलायचं नाहीये. त्याचं पूर्ण म्हणणं ऐकून ती काय परिस्थिती आहे, काय सिच्युएशन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. दुसरा मुद्दा आहे लिसन फर्स्ट रिॲक्ट लेटर. ग्राहक जेव्हा बोलत असतो तेव्हा त्यांना मध्येच तोडू नका. लक्षात घ्या 80% ग्राहक फक्त त्यांचं म्हणणं आपण ऐकून जरी घेतलं तरी ते शांत होतात, आपल्याशी आर्ग्युमेंट करत नाही आणि बरेच मुद्दे त्यांचं ऐकून घेत असताना सुटलेले असतात. म्हणजे आपल्याला कुठले प्रॉडक्ट रिप्लेस करून द्यायची गरज पडत नाही किंवा काही अडचणी समजून घ्यायची गरज पडत नाही. आधी त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं, त्यानंतर आपले मुद्दे त्यांना समजून सांगितले तर ते ऐकण्याच्या मनस्थितीत असतात आणि 80% प्रॉब्लेम्स तिथेच सॉल्व्ह होतात. तिसरा मुद्दा आहे नो ब्लेम पॉलिसी. म्हणजे समोरच्यावर ब्लेम करायचं नाही. तुम्ही ती वस्तू तोडून आणली असेल, तुम्हाला समजत नाही का, वॉरंटी पिरियड संपलेला आहे, तुम्ही बघितलं नाही का, अशा पद्धतीचे डिबेट्स किंवा ब्लेमिंग ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत. ही आमची चूक नाहीये, डिलिव्हरी वाल्याची चूक आहे, त्याने पार्सल तुमच्यापर्यंत खराब पोहोचवलं किंवा आमच्या स्टाफची चूक आहे, माझी चूक नाहीच आहे. लक्षात घ्या जेव्हा आपण व्यवसाय करत असतो तेव्हा आपल्या स्टाफची असेल, डिलिव्हरी वाल्याची असेल, कुठल्या आपण ज्या कंपनीचा माल विकत असो त्याची असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये कोणतीही चूक झाली असेल तर ती चूक आपली असते, त्या ग्राहकाची नसते किंवा आपल्या इतर स्टाफवर सुद्धा आपण ब्लेम टाकू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी आपण त्या गोष्टीसाठी सॉरी म्हटलं पाहिजे. आणि लक्षात घ्या कस्टमरला झालेला जो त्रास असतो त्यासाठी त्यांना सोल्युशन हवं असतं, त्यासाठी कारण कोणी ऐकायला तयार नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. चौथा पॉईंट आहे स्मॉल लॉस बिग प्रॉफिट. आणि एवढं करून सुद्धा कस्टमरने जर ऐकलंच नाही तर कदाचित आपल्याला थोडाफार लॉस घ्यावा लागू शकतो तो कस्टमर टिकवण्यासाठी. अशा वेळी आपण तो लॉस घेतला पाहिजे. त्या व्यक्तीला तिचं प्रॉडक्ट रिप्लेस करून द्यायचं असेल किंवा त्याबाबत काही ऍडिशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे असतील, या सगळ्या गोष्टी जर आपण प्रोव्हाइड केल्या तर कस्टमर आपल्यासोबत लॉयल होतो, आपल्यासोबत टिकून राहतो आणि अशा पद्धतीने सर्व्हिस दिल्यामुळे तो आपल्यासोबत अजून बरेच काही ग्राहक जोडतो. कदाचित आपण जी 500, 100, 1000 रुपयाची वस्तू रिप्लेस करून दिली असेल त्यापेक्षा जास्त तो कस्टमर आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच कमवून देतो. त्यामुळे तात्पुरत्या छोट्या नुकसानीकडे लक्ष न देता भविष्यातल्या मोठ्या प्रॉफिटकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि पाचवा मुद्दा आहे फॉलोअप मॅजिक. म्हणजे त्यानंतर ती गोष्ट झाल्यानंतर त्या कस्टमरला फोन करून किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपण त्याच्याशी संपर्क करून तुम्हाला जे नवीन प्रॉडक्ट दिलं ते बरोबर आहे का, किंवा आमची सर्व्हिस तुम्हाला परत बरोबर वाटते का, काही त्याच्यात अडचणी तर नाहीत ना, काही त्रुटी तर नाहीत ना, या गोष्टी फॉलोअप करून आपल्याला विचारायच्या आहेत. जर आपण हे केलं तो कस्टमर आपल्यासोबत आयुष्यभरासाठी बांधला जातो, आपल्याला सोडून कधीच जात नाही. आणि लक्षात घ्या व्यवसायाच्या प्रत्येक ठिकाणी आपण कधीच नसतो. त्यामुळे 6वा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे यासाठी एसओपी क्रिएट करा. आपल्या स्टाफसाठी आपण अशा पद्धतीने एसओपीज बनवून द्यायचे आहेत की ते सुद्धा त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बिहेवियरमध्ये याच पद्धतीने वागतील. त्यामध्ये एसओपी ही अशा प्रकारे करा की सुरुवातीला एक्नॉलेज करा, म्हणजे इमिडिएट सॉरी म्हणायला त्यांना सांगा, अनालिसिस करा की नेमका मुद्दा काय आहे, तो विषय रिझॉल्व्ह करा आणि त्याचा फॉलोअप घ्या. यासाठी आपण आपल्या टीमला सुद्धा ट्रेन केलं पाहिजे, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपण विशेषतः मराठी उद्योजकांनी आपला माइंडसेट बदलण्याची गरज आहे. लक्षात घ्या कस्टमर इज अ किंग, तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याच्यावरच आपला व्यवसाय हा चालत असतो. बरेच मराठी उद्योजक व्यावसायिक आहेत, सगळेच नाहीत, सगळ्याच्या बाबतीत मला असं म्हणायचं नाहीये, पण बऱ्याच ठिकाणी हा अनुभव येतो की त्यांची बोलण्याची लँग्वेज खूप रफ असते, ते ऐकून घ्यायला तयार नसतात, उद्धटपणे बोलतात. लक्षात घ्या मोडेन पर वाकणार नाही ही फिलॉसॉफी आजच्या काळासाठी गरजेची नाहीये. ज्यावेळेस तुम्ही व्यवसायामध्ये येतात त्यावेळेस मी वाकेल पण मोडणार नाही हे प्रिन्सिपल आपण पाळायला शिकलं पाहिजे, तरच व्यवसायामध्ये टिकू आणि आपला व्यवसाय वाढवू शकू. त्यामुळे आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपला इगो कमी करा, आपले कस्टमर्स वाढवा. सॉरी बोलणं ही कमजोरी नाहीये, ते आपल्या व्यवसायासाठी एक स्ट्रॅटेजीचा तो भाग आहे आणि त्यासाठी ते गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करा. याबाबत नुकतंच एक पुस्तक वाचण्यात आलेलं आहे, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल्स. डेल कार्नेगी यांचं एक पुस्तक आहे, सुंदर पुस्तक आहे. व्यवसायासाठी कुठे माघार घ्यायची, कशा पद्धतीने आपलं कम्युनिकेशन असलं पाहिजे, सॉरी कसं आणि कशा पद्धतीने बोलायचंय आणि कस्टमरला आपण आपल्याकडे कशा पद्धतीने वळू शकतो, याबाबत खूप चांगली आणि सुंदर माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं आणि त्यातल्या जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या कम्युनिकेशन मध्ये, आपल्या वागण्यामध्ये आणल्या तर नक्कीच आपला व्यवसाय वाढीसाठी मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास हे व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, उद्योजक व्यावसायिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सॉरी बोलणं का गरजेचं आहे ते लक्षात येईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून उद्योग व्यवसाय संदर्भातला कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. आपण आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.